ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर नाले सफाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आंदोलन। ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा सुरू असताना महापालिका मुख्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने नाले सफाईच्या अपूर्ण कामाविरोधात निदर्शने करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ठाणे शहर विधानसभा युवक अध्यक्ष प्रितेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। नाले सफाईची मुदत संपूनही काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप यावेळी केला आहे। त्यावेळी प्रितेश मोरे यांनी शहरात केवळ 30 ते 40% नाले सफाई झाल्याचा दावा केला। तसेच 15 ते 20 लाखांसाठी ठाणेकरांचा सौदा केला जात आहे का असा सवाल उपस्थित करत त्यांनी कामातील कथित अनियमिततेवर बोट ठेवले। डेडलाईन संपल्यानंतर ही नाले सफाई पूर्ण होत असल्याने संबंधित ठेकेदारांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। यंदा पावसाला उशीर झाल्यामुळे ठेकेदारांना नालेसफाईसाठी अतिरिक्त कालावधी मिळाला होता, मात्र तरीही शहरातील केवळ 30 ते 40% काम पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला। जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असून अद्याप पाऊस झालेला नाही। अशा परिस्थितीत जर आतापर्यंत जोरदार पाऊस झाला नसता तर ठाण्यातील अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरण्याची वेळ आली असती, असेही प्रितेश मोरे यांनी सांगितले। दरम्यान येत्या काळात नालासफाईचे काम पूर्ण झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। आंदोलन याच्यासाठी होतं की मागील 15 दिवस मी नालेसफाई संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना भेटत आहे, तर प्रत्येक वेळी एकच कारण सांगण्यात येते की फ्लोटिंग येते। तर मी त्यांना तेच बोललो की ती फ्लोटिंग तुम्ही साफ का नाही करत आहात? तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की संबंधित तिथे जो काही नाला आहे तिथे एक वायर कट झालेली आहे, त्या बिकॉज ऑफ वायर कट झाल्यामुळे शॉक सर्किट होईल आणि त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते। तर सदर मी अधिकाऱ्यांना हेच सांगितलं, तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला एक पत्र द्या आणि त्या पत्राद्वारे ते काम करून घ्या। अजून देखील ते काम झालेलं नाही, अजून देखील नालेसफाई झालेली नाही, डेडलाईन संपून गेलेली आहे तरी देखील नालेसफाई होत नाही आहे। ह्याचं नेमकं कारण आम्हाला समजायला पाहिजे। आम्ही वर्क ऑर्डर मागितल्यावरती तुम्ही आम्हाला LY ची कॉपी देता, म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी किती माजले आहेत हे यातून दिसून येतं। त्यामुळे आमची एकच मागणी आहे की तुम्ही 8 दिवसात पूर्ण नाले साफसफाई करा, नाही तर 9व्या दिवशी संपूर्ण घाण एक तर तुमच्या ऑफिसला आणि तुमच्या घरी आणि नंतर ठाणे महानगरपालिकेच्या गेटवर त्यांना टाकून देईल। कुठे कुठे जाणवले तुम्हाला हे? संपूर्ण ठाणे शहरामध्ये तर तो आपला जेलच्या इथला नाला असू द्यात, आपल्या चंदनवाडीतला नाला असू द्यात, आपल्या वंदना डेपोचा नाला असू द्यात, तो तर असा डेपो आहे तिथे सर्वात पहिले पाणी तिथे भरलं। तर त्याच्यानंतर आपला माजिवडाचा नाला असू द्यात, कॅडबरीचा इथला उतळसरचा नाला असू द्यात, सगळेच नाळे म्हणजे ठाण्यातले कुठेच नालेसफाई झालेली नाही आहे। कळवा मुंब्रा तर लांबची गोष्ट राहिली।